मैत्रिणींनो, सध्या हळदी कुंकवाचा सीझन चालू आहे, तर आपल्याला ना हळदी कुंकवासाठी 100 वडापावची ऑर्डर आलेली होती. तर 100 वडापाव बनवण्यासाठी 2.5 किलो बटाटा बॉईल करून स्मॅश करून घेतला. त्याच्यानंतर एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये तेल घालून मोहरी ॲड केली. त्याच्यानंतर त्यामध्ये ॲड केला कांदा. कांदा व्यवस्थित परतवला. त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली. तीही व्यवस्थित परतवली की यामध्ये मिरची पेस्ट ॲड करून घ्यायची. तिलाही आपल्याला व्यवस्थितपणे गुलाबीसर होईपर्यंत परतवून घ्यायचे. तर आपली ना मिरची पेस्ट व्यवस्थित गुलाबी झाली. त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ आणि हळद ॲड केली. त्याच्यानंतर यामध्ये ॲड केला बॉईल केलेला बटाटा. बटाटा ॲड करून आपल्याला सर्व मिश्रण आहे ना एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. तर मिश्रण एकजीव झालं की त्यामध्ये ॲड करायची थोडीशी कोथिंबीर. आपली स्टफिंग रेडी झाली. आता बॅटर रेडी करून घ्यायचे. तर बॅटरसाठी 1.5 किलो बेसन पीठ घेतलेले. त्यामध्ये पाणी, मीठ, ओवा आणि चिमूटभर खाता सोडा घालून आपलं बॅटर असं नसलरी तयार करून घेतली. त्याच्यानंतर बटाट्याची या पद्धतीने पॅटी रेडी करून घेतलेलं आहे. आता बनवून घेतलेल्या बेसन पिठाच्या घोळमध्ये आपल्याला ना ह्या पॅटी डिप करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरती रेडी करून घ्यायच्या आहे. तर हा बटाटा वडा आहे ना विदाऊट पाव मी 8 रुपयाला एक दिला. तर मला हा परवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा.